नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा कशी करायची, त्याचबरोबर तुम्ही जर नवीन मूर्ती आणत असाल तर ती कोणत्या दिवशी आणावी, तिची स्थापना कशी करावी, देवघरामध्ये पूजा कशी करावी हे सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. जिने वाढलेल्या भिक्षणामुळे स्वतः शिव आणि त्याचा विश्वसंसार तृप्त होतो, परिपूर्ण होतो, अशी ती आदिशक्ती अन्नपूर्णा या नावाने प्रसिद्ध झाली. हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशातच अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही जयंती साजरी केली जाते. एकेकाळी असे मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवरती अन्नाचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला होता. यावेळी अन्नपूर्णा जयंती 14 डिसेंबर रोजी शनिवारी येत आहे. या दिवशी माता अन्नपूर्णेची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये कधी अन्न, पाणी आणि पैशाची कमतरता भासत नाही. लोकांना अन्नाचे महत्त्व समजावे हाच अन्नपूर्णा जयंतीचा उद्देश आहे. आपल्याला अन्नातून जीवन मिळते म्हणून आपण कधी अन्नाचा अनादर करू नये किंवा त्याचा नाश करू नये. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघर स्वच्छ करून गॅस, स्टोव्ह आणि अन्न यांची पूजा केली जाते. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी पहाटे सूर्योदयाच्या वेळी उठून अंघोळ करून पूजास्थळ व स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करायचे आहे. पूजास्थळ स्वच्छ करून तिथे रांगोळीने श्री अन्नपूर्णा देवी प्रसन्न असे लिहायचे आहे. त्यावरती हळदी कुंकू टाकायचे आहे. तुम्ही श्री अन्नपूर्णा देवी नमः सुद्धा लिहू शकता. त्याचबरोबर एक स्वस्तिक पण काढायचं आहे. त्यावरती सुद्धा हळदी कुंकू टाकायचं आहे. देवघराच्या बाजूला अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे. तुम्ही देवघरामध्ये सुद्धा करू शकता. स्वस्तिक वरती छोटासा पाट ठेवायचा आहे. त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. आपल्या देवघरात अन्नपूर्णा असतेच, पण ती कशी ठेवावी व त्याची पूजा उपासना कशी करावी याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसते. तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती कशी ठेवायची हे सांगणार आहोत. तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही दिसायला कशी असते तर अन्नपूर्णा देवीने हातामध्ये आडवी पळी धरलेली असते. अशा प्रकारे तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ओळखू शकता. एका ताम्हणामध्ये मूर्ती ठेवायची आहे आणि मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. श्री अन्नपूर्णा देवे नमः, श्री अन्नपूर्णा देवे नमः, श्री अन्नपूर्णा देवे नमः म्हणत प्रथम पाण्याने आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे. असे म्हटले जाते की ज्या घरावर अन्नपूर्णा देवीची कृपा आणि अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. त्या घरात सर्वजण निरोगी राहतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा अन्नपूर्णा देवीची स्थापना किंवा पूजा नक्कीच करा. तर त्यासाठी एक वाटी किंवा प्लेट घ्यायची आहे. वाटीमध्ये अर्धे तांदूळ भरून घ्यायचे आहे. या तांदळामध्ये अन्नपूर्णा देवीची स्थापना करायची आहे. तांबे, पितळ, चांदी किंवा मग स्टीलची वाटी तर आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते. तर स्टीलची वाटी घेऊ शकता किंवा छोटीशी प्लेट घेतली तरीही चालेल. त्यामध्ये तांदूळ भरून त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यावरती आपण श्री अन्नपूर्णा देवीची स्थापना करायची आहे. आपल्या रोजच्या पूजेमध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारे पूजा करायची आहे. तर फक्त जयंती दिवशीच नव्हे तर अशा प्रकारे आपण रोजच पूजा करायची आहे. त्यानंतर बाजूला थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू टाकून श्री गणेशाची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर अग्निदेवतेच्या साक्षीने पूजेला सुरुवात करायची आहे. त्यासाठी थोड्या अक्षता टाकून त्यावरती पुन्हा हळद कुंकू टाकून त्यावरती एक दिवा ठेवायचा आहे. तुम्ही तुपाचा सुद्धा दिवा घेऊ शकता. तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिवशी सर्वात प्रथम पूजा करायची आहे. त्या दिव्याची सर्वात प्रथम पूजा करायची आहे. पौराणिक मान्यतेनुसार एकदा पृथ्वीवर अन्नाची कमतरता होती आणि लोक उपाशी राहू लागले. हताश होऊन लोकांनी ब्रह्मा विष्णूंची प्रार्थना केली. यानंतर ब्रह्मा आणि विष्णूने शिवाला योग निद्रेतून जागे केले आणि संपूर्ण समस्येची जाणीव करून दिली. समस्येचे निराकरण करण्यासाठी शिवाने स्वतः पृथ्वीचे निरीक्षण केले. त्यानंतर माता पार्वती अन्नपूर्णेचे रूप घेऊन पृथ्वीवर अवतरली आणि संपूर्ण लोकांचा उद्धार केला. हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस होता. त्यामुळे या दिवसाला अन्नपूर्णा जयंती म्हणले जाते. दिवाची पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाची सुद्धा हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे. अगरबत्ती ओवाळायची आहे. नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर श्री अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे. तर देवीला सर्वात प्रथम हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. थोड्या अक्षता वाहायच्या आहेत. एक फूल ठेवायचं आहे. प्रत्येक घरातील मुलीच्या लग्नाच्या वेळी मुलीचे कन्यादान करताना माहेरची माणसे आपल्या मुलीला अन्नपूर्णा देवीची मूर्ती द्यायची आणि नववधू सासरच्या घरात प्रवेश करताना अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेऊन प्रवेश करायची. बहुतांश घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते, पण जर तुमच्या घरामध्ये ही मूर्ती नसेल तर तुम्ही या पौर्णिमेलाच म्हणजे 14 तारखेला मार्गशीर्ष पौर्णिमा आहे त्या दिवशी तुम्ही मूर्ती आणून तिची स्थापना नक्कीच करू शकता. हा महिना आपल्याकडे खूप पवित्र मानला जातो. मार्गशीर्ष पौर्णिमा ही अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरी केली जाते. त्यामुळे तुम्ही नक्कीच या दिवशी नवीन मूर्तीची स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकता. पूजा झाल्यावरती दूध साखरेचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे. नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर गॅसची सुद्धा पूजा करायची आहे. गॅस सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तुम्ही गॅस, शेगडी, स्टोव्ह ज्याची पूजा करणार असाल ते आधी स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावरती ओल्या गंधाने स्वास्तिक काढून घ्यायचे आहे आणि हळदी कुंकू अक्षता फूल वाहून गॅसची सुद्धा पूजा करायची आहे. अन्नपूर्णा देवी म्हणजे थोडक्यात माता पार्वतीचे रूप आहे. त्यामुळे तुम्ही देवघरामध्ये पूजा करताना तुमच्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगाच्या बाजूला सुद्धा तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवू शकता.
कारण ती माता पार्वतीचेच रूप आहे. गॅसची सुद्धा पूजा झाल्यानंतर अगरबत्ती ओवाळायची आहे. अग्निदेवतेला सुद्धा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर अग्निदेवतेलाही नमस्कार करून घ्यायचा आहे. तर देवघरामध्ये सुद्धा ठेवताना तुम्ही ही मूर्ती कधीही वस्त्रावरती ठेवायची नाहीये. तर एका छोट्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्यामध्येच मूर्तीची स्थापना करायची आहे आणि दररोज फक्त हळदी कुंकू लावून फुले वाहून अगरबत्ती ओवाळून रोजची पूजा करू शकता. त्यात गहू किंवा तांदूळ धान्य घेऊ शकता. ते धान्य तुम्ही आठवड्याला बदलायचं आहे. त्यामधील थोडं धान्य आपल्या धान्यामध्ये मिक्स करायचं आहे. उरलेलं धान्य पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा सगळंच मिक्स केलं तरीही चालेल. त्यानंतर कापूर लावून अन्नपूर्णा देवीची आरती करायची आहे. त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीची पूजा करताना अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षा देहीच पार्वती हा मंत्र म्हणायचा आहे. याचा भावार्थ असा आहे की आई अन्नपूर्णे तू सदा पूर्ण आहे. शंकराची तू प्राणवल्लभा प्राणप्रिय आहे. मला ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होण्यासाठी भिक्षा वाढ. तसेच या मंत्राचा जर जप केला तर तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही. तर अशा प्रकारे देवीची पूजा अर्चा केल्यास अन्नपूर्णा देवीची अखंड कृपादृष्टी आपल्यावर राहते आणि संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा होतो. घरात सुख समृद्धी नांदते. त्याचबरोबर त्या घरातील कर्त्या स्त्रीच्या डोक्यावर अन्नपूर्णा मातेचा वरदहस्त असल्याने तिच्या हाताने केलेल्या अन्नाला चवही खूप छान येते असे म्हटले जाते. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा येत्या मार्गशीर्ष पौर्णिमेला अशी अन्नपूर्णा देवीची पूजा आपल्या देवघरामध्ये नक्कीच करा. तुम्हालाही याचा छान अनुभव येईल. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.